थँक्यू डीजे. खूप चांगलं सॉन्ग आहे आणि या सॉन्गबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. आता लाईव्हवाले किती भरपूर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये डीबीएनवाल्याची भीती. त्याचं कारण एकच आहे, प्रोसेस. स्वतःला केलेलं अपडेट आणि त्यानंतर या मार्केटमध्ये स्वतःचं जमवलेलं बनवलेलं ते नाव, या साऱ्या गोष्टी डीबीएनच्या संपूर्ण टीमला मोठं करतात. बॅकएंडला चालू असलेली कामं त्यांची खूप मोठ्या प्रमाणात होतात. आता ज्यावेळेला सीझन चालू होतो त्यावेळेला बहुतांश लाईव्हवाले आपली लाईव्ह करण्यामध्ये बिझी असतात, परंतु डीबीएनची एक सेपरेट टीम या चॅनलच्या मागे उभी आहे. ते सर्व बॅकएंडला काम करत असतात की काय काय नवीन नवीन आयडियाज किंवा काय काय संकल्पना आणल्या पाहिजे जेणेकरून अजून या टेलिकास्टला आपण चांगलं बनवू शकतो. आणि खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये नयन तांडेल यांचा सुद्धा आहे. प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला यांच्या साथीनं आमचे नयन तांडेल सुप्रसिद्ध ऑपरेटर, आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मल्टी टॅलेंटेड. येस, लेट्स प्ले. मल्टी टॅलेंटेड नयन तांडेल, आणि म्हणूनच आम्ही त्यांना सुप्रसिद्ध पुढे बोलतो. त्याचं कारण तेच आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि त्या पहिल्या बॉलला स्टिअर करत असताना पाठवलं अकडं पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग होते. एक धावून कंप्लीट. वैभव आमच्या साथीने. वैभव एका बाजूला वैभव लांबे, विजय भागडे आणि त्यांच्या समोर अमय कदम, समीर महाडिक यांसारखे स्टारकास्ट. काय सांगाल, कसं बघताय या मॅचला? नक्कीच हा देखील सामना रोमहर्षक पाहायला मिळणार. जशा प्रकारे आपण पाहिला सामना समीर विरुद्ध अरिके यांच्यामध्ये रंगताना पाहायला मिळाला, त्यानंतर आता पुन्हा एकदा वैभव विरुद्ध समीर यांच्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हे सगळे आपण जर पाहायला गेलं तर खास करून आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडूमधली असणारी जुगलबंदी नक्कीच पाहायला मिळते. परंतु विजयाच्या दिशेने जशा प्रकारे आपण त्या गोष्टीची देखील सकाळपासून चर्चा केल्या आहे. ज्या आयकॉन खेळाडूंना क्षेत्ररक्षकांचा सपोर्ट मिळेल, फलंदाजांचा सपोर्ट मिळेल, तोच संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला केलेला फटका आहे. फटक्यावरती एक धाव, सिंगल धाव त्या ठिकाणी मिळाला आहे आणि एका धावेवरती थांबवले. त्यामध्ये क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वैभव, या स्टेजला पोहोचल्यानंतर दोन्ही संघांसाठी ॲडव्हान्टेज काय असतं? ॲडव्हान्टेज एक, इथून जिंकाल तर डायरेक्ट सेमीफायनल, इथून पराभूत होणार तर तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. पण पराभूत होणाऱ्या संघाला थोडंसं जास्त फायदा असतो. त्याचं कारण एक आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे काही क्रिकेट खेळत आणि त्या क्रिकेट खेळत असताना तुम्ही विजय तर मिळवलेच आहेत, पण ज्यावेळेला तुम्ही एखादा सामना पराभूत होता त्यावेळेला तुमच्यामध्ये असलेल्या कमी सुद्धा तुम्हाला दिसून येतात आणि त्याच्यावरती काम करण्याची ती संधी मिळते आणि त्या संधीमुळे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा सुद्धा मिळते. आता या साऱ्या गोष्टींना तुम्ही किती पॉझिटिव्हली घेताय त्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असतं. तुर्तास डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. वैभव लांबे पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लाईक कटरा चेंडू. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला. बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहिलं तर डावखुरी हाताचा फलंदाज उमेश मात्र पाहत राहतो चेंडूकडे आणि सरळ निघून गेला चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. सरळ यष्टिरक्षकाकडे जाणाऱ्या चेंडूची संख्या वाढली आहे. तुम्ही जर का 3 षटकातल्या चेंडूंची संख्या जर बघितली तर ती 18 आहे आणि 18 मध्ये 2 चेंडू डॉट आले तर तुम्ही 10% चेंडू सोडून दिलेत. ओ, यावेळेला उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही जाऊ शकलाय. ओ, यावेळेला कॅच ड्रॉप. सहज सोपा सुंदर झेल सुटला तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. बघा, जर का विकेट मधल्या विकेटवरती जर का हा खेळ चालू असता तर कदाचित हा चेंडू पार्कच्या बाहेर गेला असता. कॅच ड्रॉप झालाय, झेल सुटलाय, 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. काय वैभव, या झेल ड्रॉपचा म्हणजे या कॅच ड्रॉपचा तितकं नुकसान बघायला मिळू शकतं. नक्कीच त्याचा झेलचं नुकसान थोडंसं पाहायलाच मिळणार. खास करून यश यांच्या हातातून सुटलेला झोल आहे तो. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा फोर्स केलाय, चार्ज केलाय, परंतु फटक्यामध्ये तेवढंसं वजन पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल देऊन फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता खास करून लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहिला उमेशने. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
या थोडासा निर्णय थोडासा चुकताना पाहायला मिळतोय. वैभव, ज्यावेळेला निर्णयाच्या चुकीची ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला मला एक गोष्ट आवर्जून बोलायची वाटते. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅचमध्ये धावपल के धावा 5 4 4 4 झालेत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना 4 धावा. आता 12 चेंडूचा अजूनही खेळाने शिल्लक. ज्यावेळेला 3 षटकाची मॅच खेळता या मैदानातील लेफ्टीला इंट्रोड्यूस करणं काय योग्य आहे का? लेफ्टी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येऊन काय तो मिडविकेट, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग या ठिकाणी मोठे फटके मारू शकतो का? या मैदानाची भौगोलिक रचना बघता काय स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग मध्ये चुका झाल्यात का? अखेरकार विकेट आली आहे. फलंदाज उमेश बाद झाल्यानंतर आकाश धाडसे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अमय पुढील चेंडू खेळण्यासाठी पुढे सरसावले जरूर, पण तोपर्यंत चेंडू डेप्थ करत असताना यष्टरक्षकाच्या हाताजवळ जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडूच्या सांगता झाली आहे. लेफ्ट हँड फलंदाजाची चर्चा सकाळपासून राहिली आहे. आपण खास करून पाहिजे सकाळचा थोडंसं वातावरण चेंज असतो, क्लायमेट चेंज असतो. कालच्या दिवसामध्ये पाहिले का आपण किशोर सुतारने जे केलेली फलंदाजी लेफ्ट हँड फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर संपूर्ण दिवसभरामध्ये लेफ्ट हँड फलंदाजाचा तर बोलबाला पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा आपण जवळ मैदानाच्या दिशेने आता मात्र खेळलेला फटका आहे. ऑन साईडला शॉर्ट स्पेअरलेग वेजनमध्ये फटका खेळताना नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली आहे. अट्टहास बघा, यावेळेचा चेंडू थोडेसे फिंगर रोल केले, ते बाहेरच्या दिशेने चेंडू निघत होता. बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर करून त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा काहीतरी प्रयत्न. मिरिटच्या बाहेर अगेन्स्ट जाऊन तुम्ही खेळता त्यावेळेला फटका नाही प्रॉपर सिलेक्ट होऊ शकत. याचं जिवंत उदाहरण होतं, पण 1 धाव धावून कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट बॉल आकाशसाठी. आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना उलट्या दिशेने जाऊन झेल टिपलाय. फलंदाज आकाश धाडसे बाद. थँक्यू डिसे. आपण पाहिले भरसर या ठिकाणी जो येणारा प्रत्येक फलंदाज फ्रंट फूट वरती जातोय, आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे तो देखील ऑन ड्राईव्हला मारण्याचा प्रयत्न, वारंवार त्या चुका खास करून आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याने त्या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहिलेला खेळ सर्व चेंडूच्या ठिकाणी झेल जाण्याचा खास करून हाच प्रयत्न आपण या ठिकाणी करताना पाहायला मिळाला आहे फलंदाजाच्या माध्यमातून. बघा, सॅमने जर का लगातार 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं बक्षीस विपुल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. सॅम म्हणजे समीर महाडिक यांच्यासाठी हे बक्षीस आहे. अमर पवारचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव आणि दुसरी धाव कंप्लीट. बघा, हे गणित तुम्हाला माहित असणं गरजेचं. ज्यावेळेला तुम्ही एखादा फटका ड्राईव्ह करताय किंवा फटका मारताय, मग तो ऑन ड्राईव्ह असो ऑफ ड्राईव्ह असो, त्या फटक्यावरती ते अंतर कापत असताना किती वेळ लागतो आणि त्या वेळामध्ये काय मी दुसरी धाव घेऊ शकतो का, किंवा क्षेत्ररक्षक थ्रो केल्यानंतर किती वेळ त्यांच्याकडे शिल्लक राहतोय, या साऱ्याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं. यावेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे ब्लाइंडर. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील 1 चेंडूचं खेळणं बाकी आहे. 7 धावा धापल करते. वैभव, हा सामना थोडासा वन साइड झुकताना पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा पडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण एकदा ऑन साईडला खेळलेला फटका, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारची रिॲक्शन मारली नाही. षटक समाप्त झालाय. त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ आहे छान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. एक करतात बॅटिंग धुवाधार, मारतात चौकार आणि षटकार, मारतात चौकार आणि षटकार. थँक्यू डिसे. आणि षटकार. बघा, लगातार 3 षटकार जर का समीर माडिकने लगावले तर अनिकेत माडिक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 5,000 अनिकेत महाडिक यांच्याकडून 5,000. मगाशी अनिकेतला समीरने हरवलं होतं वाटते. काही नाहीये, तो गेमचा पार्ट. पण हा मित्र बाबा, ही भाऊबंदकी आहे. अडखळ गावातील हे 2 खेळाडू आहेत, सुपरस्टार आहेत आणि त्यामुळे विजयजी बागडे हो, यावेळेचा चेंडू उजव्या स्टेज जास्तच बाहेर जात असताना राऊंड द विकेट येत असताना वैभव, एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं, तुमची लेंथ खूप महत्त्वाची आहे. राऊंड द विकेट येत असताना तुम्ही बॅकअप लेंथला जर चेंडू हाताळला तर त्यावेळेला तो अँगल बनवण्याचा प्रयत्न करतो. तो अँगल तुम्हाला अतिरिक्त धावा देण्यास मजबूर करतो. मिस टाइम, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊन त्याने
जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केली आहे, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलने धावफलक 10 वरती जात आहे. पहिला चेंडू झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पॅच बघूया 5 चेंडूमध्ये किती धावा बनवणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. खास करून अमईवरती देखील तितकीच नजर लागली आहे. पुढचा चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, वारंवार त्याच चुका पुन्हा एकदा फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह किंवा ऑफ ड्राईव्ह असा कोणता फटका त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. विजय भागडे आता मात्र पुन्हा एकदा घुसून खेळलाय, चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निघून आला चेंडू, आउट ऑफ द प्लॉट. येतोय षटकार, साधावा. इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ हाय छान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान, साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. एक करतात बॅटिंग धुवाधार. थँक्यू डीजे. प्रतीक वैराग, आपण कुठे असाल कॉमेंट्री बॉक्समध्ये या. षटकार आला, षटकाराने धावफलक वेगानं वाढलं. वैभव खूप वेळानंतर हा फटका आला, पण या फटक्यासाठी अमयने जवळजवळ 3 ते 4 चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अखेरकार त्याला यश आलं. जाता जाता यश आलंय म्हणायला लागेल, कारण 2 चेंडूचं अजूनही खेळणं, 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. 16 वरती धावफलक. इथून 2 मोठे फटके आले तर चांगला धावफलक दिसेल, पण इथून 2 मोठे फटके नाही आले तर मात्र अडचणी वाढू शकतात. गोलंदाजांना जास्त मेहनत करावी लागणार आहे जर का ते नाही आले तर. बघूयात काय करतंय विजय बागडे. संघाचे कर्णधार आहेत, संघाचे म्होरके आहेत, त्यांना त्यांची जबाबदारी माहीत आहे. इथून कसा खेळ करायचा ते चांगल्या प्रकारे जाणतात. पण अमेय कदम लोअर फुल डस्टमध्ये चेंडू बॅटवरती घेतला गेला, एकदा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? ना मुन्ना ना, नाही. 2 धाब्यानिशी धावफलक जाऊन पोहोचलंय 18 वरती. 18 ऑन स्कोर बोर्ड. 18 म्हटल्यानंतर आता इथून अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. वैभव, या 2 चेंडूमध्ये एक फटका मोठा आला तरी सुद्धा चांगली मॅच रंगेल. फुल टॉस, स्लोवर वन चेंडू होता. चेंडूला त्या ठिकाणी व्यवस्थित रीड केलं ना, त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळालंय. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी हाताचं मुवमेंट ते सुंदर प्रकारे पाहायला मिळालंय. गोलंदाज विजय यांच्याकडून चेंडूला थोडासा स्लोवर प्रकारचा अवे फ्रॉम द बॉडी त्या ठिकाणी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे याचा 18 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शॉट पिच चेंडू आहे. चेंडूला पुन्हा एकदा फोर्स करत असताना डीप स्क्वेअर लेग विजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना टिपलाय झेल, संपलाय अमय यांचा खेळ. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. यापुढील होणारी मॅच दोन्ही कर्णधार टॉससाठी या. सह्याद्री निलेश 11 विपक्ष दक्ष सुपर किंग. दक्ष सुपर किंग संघाचा कर्णधार आणि सह्याद्री निलेश 11 संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेक केली जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार. आलाय का विवेक? अनिकेत मंद मंद पावलांनी आमच्या पॅव्हेलियनकडे येतोय. तो सांगतोय सकाळी आम्ही दुसरी मॅच खेळलो होतो आणि त्यानंतर आतापर्यंत खेळतच राहिलो आणि त्यानंतर बाकी सर्व मॅचचा आनंद लुटत आलोय. इथून पुढे त्याला अजून मॅचेस खेळायचे आहेत. चला 2 फलंदाज जाऊ द्यात. 2 फलंदाज पाठवा. आमच्या साथीने वैभव अफगुल सुद्धा आहेत. गेले 2 दिवस त्यांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली. आमचे तिन्ही स्कोरर प्रतीकजी नाटकर, प्रतीकजी पवार, आमचे सुनीलजी पोस्टुरे. या डिपार्टमेंटमध्ये ते जे काम करतात ना ते नॉनस्टॉप करतात आणि त्यामुळे या तिघांचं विशेष करून कौतुक आहे. त्यानंतर आमच्या त्या मुख्य ऑपरेशनमध्ये सर्वात जास्त बिझी असणारे आमचे प्रतीक आणि सर्व मेंबर्स जे वरती पूर्ण हे क्षेत्र सांभाळतात. कोणी जिंकला? अनिकेत निर्णय, फील्ड फर्स्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सह्याद्री निलेश 11 या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी दक्ष सुपर किंगला आमंत्रित केलंय.
फिल्डिंग सजवलेली आहे, फलंदाज लवकर पाठवा. चला वैभव लांबे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रतीक वैराग, आपण कुठे असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत जर येत असेल प्लीज आपण पॅव्हेलियन मध्ये या. वैभव लांबे आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 19 बॉल टू रन आहेत. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळण्याची ही ती वेळ आहे. आमचे निलेशजी दामने काल खूप चांगलं नृत्य त्यांनी सादर केलं होतं. संध्याच्या सत्रामध्ये आज फिर से करूंगा असं ते सांगतायत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड प्रत्येक मेंबर, सभासद असेल, तो सदस्य असेल किंवा कोणता पदाधिकारी असेल, खजिनदार असेल, सचिव असेल, सहसचिव असतील, आमचे कार्याध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळ्यांनी घेतलेली मेहनत आहे मागील काही दिवसातली, मागील काही महिन्यातली MPL साठी. लेट्स प्ले. पंचांचा इशारा आलाय सामन्याला. ते सुरुवात. वैभव लांबे त्यांच्या समोर समीर महाडिक. तर समीर समोर वैभव. बेस्ट वर्सेस बेस्टचे बॅटल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग फ्लिक केलं, पायावरच्या चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा कंप्लीट. वैभवने कोणत्याही प्रकारचे घाई गडबड न करता या चेंडूला खेळलं, सन्मान दिला. सिंगल आलं आणि सिंगल आल्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. एका धावेने अकाउंट्स ओपन केले गेले. खास करून वैभव लांबे यांनी पहिला खेळला फटका, त्यानंतर फ्रंट पुरत येऊन त्यांनी लेग साईडला टॅक केलेला चेंडू पूर्णपणे कंट्रोलमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू आता मात्र बॅक फुटवरती जाऊन कट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज कल्पेश यांचा, परंतु तितकासा प्रभावी फटका पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. धावसंख्येला परत थोडासा ब्रेक लगावला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीर माडिक. धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 19 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजेच पूर्वी वॉरियर्स संघाला. विघ्नहर्ता वॉरियर्स या संघासमोर आज पण पाहतोय सामना. येणारे 4 चेंडूचा खेळ आहे. 4 चेंडूमध्ये खास करून समीर यांच्या गोलंदाजीमध्ये बरसर कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करतात किंवा करणं अपेक्षित आहे ते म्हणजे पुरी वॉरियर्स या संघाला. पहिले 2 चेंडू वैभव जर बघाल कोणत्याही प्रकारे मोठा फटका नाही आहे, कोणत्याही प्रकारचे घाई गडबड नाही, पण 1 रन आल्यानंतर 1 डॉट सुद्धा आलाय. या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमने जर का या षटकामध्ये 1, 2, 3 धावांचं षटक जर का दिलं, त्यानंतर उर्वरित 2 गोलंदाजांसाठी 6च्या 7च्या वरचा जर का रिक्वायरमेंट राहिला तर या मॅचमध्ये थोडी रंगत बघायला मिळू शकते. ओ यावेळेला बोल्ट लेग स्टंपला उडवत असताना बेल्स भिरकन हवेमध्ये फिरली आणि फलंदाज बाद होत असताना मैदान सोडावं लागते कल्पेशला. पहिली विकेट. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली, या फेमस बॅटमनची. थँक्यू डीजे. फेमस बॅट्समनच्या या ठिकाणी दांडी उडवताना आपल्याला पाहायला मिळालाय. खास करून सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिले तर कल्पेश लाड आणि वैभव लांबे यांची आपण फलंदाजी पाहिली. बरं सर, त्याने खास करून या दोघांची फलंदाजी पहिल्यांदा ओपनिंगला येण्यानंतर त्या ठिकाणी वैभवला सपोर्ट देण्यासाठी खास कल्पेशची जी फलंदाजी शैली होती ती सुंदर प्रकारे पाहायला मिळाली होती. परंतु आता मात्र या सामन्यामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना समीर समोर त्याला एक मोठे ॲडव्हान्टेज होतं आणि त्या ॲडव्हान्टेजबरोबर फलंदाजी करणं तितकी त्याची परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये थोडासा त्या ठिकाणी आपण पाहिलं कशा प्रकारची गोलंदाजी पण एकदा समीरने करताना पाहायला मिळाले. नाही, समीरने हा जो ब्रेकथ्रू मिळवून दिला तो ब्रेकथ्रू खूप गरजेचा होता. एखाद्या लो स्कोरिंग मॅचला जिंकण्यासाठी सर्वात मोठं अस्त्र तुमच्याकडे काय असणं गरजेचं किंवा सर्वात अगोदर काय करणं गरजेचं तर विकेट मिळवायच्यात. विकेट बरोबर तुम्हाला डॉट मिळवायच्यात आणि त्याचंच दडपण जे म्हणतं समोरच्या संघावरती किंवा जे मोमेंटम दिसतं. ओ व्हॉट अ शॉट. यावेळेला कटकल चेंडूला कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवला होता आणि त्याचसाठी कदाचित हा शॉर्ट बॉल टाकलाय आणि त्याच्यावरती मात्र 1 धाव धावून कंप्लीट केली जाते.
4 चेंडूचा खेळ, 2 धावा धावपलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैभव, ही मॅच या षटकात जर का मोठा फटका नाही आला तर चांगली रंगताना दिसू शकते येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. नक्कीच या 6 चेंडू खास करून गोलंदाजी करणार पण गोलंदाज समीरला पाहतोय. समीरवरती मोठी जबाबदारी. वैभव लांबे तितकाच ताकदीचा फलंदाज आहे. कशा प्रकारची फलंदाजीने गोलंदाजांमध्ये असलेला बॅटल पुन्हा एकदा उंच हवेमध्ये झेलची संधी आहे. झेल मात्र सुटलाय. घोसलो से पंची उडता हुआ इस बार आता मात्र जीवनदान मिळालंय. कोणत्या खेळाडूला तर वैभव लांबे यासारख्या खेळाडूला जीवनदान. ही कॅच नाही, ही मॅच सुटली आहे असं कदाचित वाटत असेल. बघा, अमय कदम गुडेगरला बिलॉंग करतात आणि गुडेगर म्हटलं की क्षेत्ररक्षणामध्ये या संघाचा काहीसा वेगळा हातखंडा आहे. गुडेगर म्हणा किंवा म्हाप्रळ म्हणा, ही अशी गाव आहेत की त्यांच्यामध्ये क्षेत्ररक्षणाची जी लेवल काहीशी वेगळी आहे. लोकरवण सुद्धा त्याच लाईनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना दिसतात. ही अशी नावं, मोजकी नावं, ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगल्या आणि उच्च दर्जाचं होतं. तिथून अशा प्रकारच्या चुका म्हणजेच मॅचला कुठे ना कुठेतरी एक मोठा चान्स बनवून दिल्यासारखं आहे. ओ, यावेळेला हलकीशी हरकत, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर चेंडू मात्र मागे निघून गेलाय. डॉट येतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 4 धावा धावपलकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 15. 12 मध्ये 15. थँक्यू डीजे. 9 संख्या जाऊन बसले ते म्हणजेच 4-1 षटक समाप्ती अखेर 1 घडी बाद असं समीकरण पाहायला मिळालं. खास करून समीर यांचं जे षटक पाहायला मिळालं, प्रभावी करणारा षटक होता. त्याच 7 मात्र थोडीशी क्षेत्ररक्षकांची मिळाली ना. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. बघूया गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय समीर सुतार यांना गोलंदाज ट्रॅकवरती. तर स्ट्राईकवरती आहेत फलंदाज विजय भागडे. आतापर्यंत 1 चेंडू 1 धावेंवरती खेळ करताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पॅडवरचा चेंडू आहे. चेंडूला स्वीप केलाय. स्वीपचा फटका निघून चालला. चेंडू आउट ऑफ द प्लॉट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार थँक्यू. काय जबरदस्त फटका लागला. विजय बागडे यांची ताकद आहे. बागडेवाडीसाठी खेळत असताना विजय बागडे हे मुख्य खेळाडू मानले जातात आणि त्यांचे ब्लास्ट त्यांच्या संघासाठी जय पराजयामधील अंतर सांगत असतात. आणि त्यांच्याच बॅटमधून आलेला हा फटका 6 धावांसाठी कट करण्याचा प्रयत्न करत विकेट खेळल्या. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, पण त्या फिल्डिंगचा तितका काही फायदा झालेला नाही. 1 धाव सहज कंप्लीट झाली आहे आणि धावपलकाची धावा 1 धावेनेसाठी जाऊन पोचतात 11 वरती. आता इथून 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि 8 धावा. वैभव लांबे, विजय बागडे, 2 ताकदवर खेळाडू हे या पूर्वी वॉरियर्समध्ये आहेत आणि त्यामुळेच सुनीलजी गायकवाड जेव्हा पण भेटतात त्यावेळेला म्हणतात की यावेळची MPL आम्हाला मारायची आणि आम्ही मारून दाखवणार. हा विश्वास त्यांच्यामध्ये याच काहीशा खेळाडूंमुळे येतो. चेंडू मागे गेला, बॅटची वरची कडा घेऊन सिंगल धाव येताना दिसते. 3 चेंडू 12 रन्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकाचा खेळ जारी. यानंतर होणारी मॅच, त्याचा टॉस झालाय. सह्याद्री निलेश 11ने टॉस जिंकले तर फिल्डिंग घेतली. आपण फिल्डिंग आपली जी काही टीम मिटिंग आहे ती करून घ्यायची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल स्वीप, त्याच्यावरती 1 धाव. पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. हळूहळू मॅचच्या जवळ जाण्याचा आता प्रयत्न होतोय, पण एखाद्या वेळेला तुमच्या बॅटमधून मोठ्या धावा येतात आणि तुम्ही मॅचला स्वतःहून ज्या वेळेला संत करता त्यावेळेला मला कालच्या दिवसातली 20 धावांची मॅच आठवते. त्या मॅचमध्ये 4 चेंडू 3 धावांची गरज असताना ते दडपण वाढत 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 गेलं आणि शेवटी ती मॅच त्या 3 धावा न होताना जिंकली होती. ते प्रियांश आद्विका 11ने. अभिषेकचा झंझावात. ओ, वैभव लांबे
नावात लांबे असताना लांब सिक्सर का नाही जाणार, आम्ही मारून राहणार असं सांगत चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. षटकार. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकलाय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय टीम पूर्वी वॉरियर्स न आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते बिगनहार्थ वॉरियर्स. त्यानंतर होणारी मॅच. चला लवकर मैदानात दाखल व्हा. सह्याद्री नीलेश 11 या अगोदर आम्ही तुम्हाला कॉल केला होता, तुम्ही टीम मीटिंग इतक्या उशिराने घेऊ नका, लवकरात लवकर हात ओढून मैदानात दाखल व्हायचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जशी या मॅचला सुरुवात होईल धनंजय पाटील